नमस्कार. कॉन्फी लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 3 यातील पहिलं लेक्चर आपण घेतलं आहे. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. एक उजाळा म्हणून 1 मिनिटात मी पाठीमागच्या तासामध्ये आपण जे सेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं आपण पाहिलं आणि त्यामध्ये बायनरी फ्युजन, अमिबा, मल्टिपल फ्युजन पण अमिबाबद्दल पाहिलं आपण. बडिंग ईस्ट सेलमध्ये आपण त्याचे विचार केला. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपण आज पाहूया. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटल्यानंतर 2 or more सेल्सपासून जे ऑर्गॅनिझम्स तयार होतात त्याला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणतो. त्यामध्ये आपण त्याच्यातला जो फर्स्ट पॉईंट आहे ते फ्रॅगमेंटेशन, त्याला आपण खंडीभवन असं म्हणतो. फ्रॅगमेंटेशन म्हटल्यानंतर पटकन लक्षात घ्यायचं की खंड पडणारे ॲनिमल्स ऑर प्लांट्स. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण पाहिलं फ्रॅगमेंटेशनमध्ये स्पायरोगायराचा जो तंतू असतो, शेवाळ सगळ्यालाच माहिती आहे. स्पायरोगायरा त्याचं रिप्रोडक्शन होत असताना त्याचं खंड पडतात आणि ते स्वतंत्र पुन्हा त्याची वाढ होते, म्हणून त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे रिजनरेशन. तर ही कन्सेप्ट सगळ्यांनाच माहिती आहे. रिजनरेशन बऱ्याचदा आपण पाहत नाही, पण एक घरातलं सुंदर उदाहरण, घरातील लिझार्ड, पाल. बऱ्याचदा आपण पाहतो पालेला ज्यावेळेस आपण धक्का मारतो किंवा ती ज्यावेळेस संकटकाळी येते त्याला आपण ज्यावेळेस स्पर्श करतो किंवा थोडासा धक्का मारतो त्यावेळेस ती सेफ्टी तोडते. बऱ्याचदा आपण बघतो टेल त्याची कोलॅप्स होते आणि काही दिवसानंतर परत ती टेल परत येते. म्हणजे काय झालं? रिजनरेशन. तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिजनरेशन म्हटल्यानंतर पाल न आठवता तुम्हाला प्लॅनेरिया आठवायचं आहे. तिथं प्लॅनेरिया हे असं एक ॲनिमलचं आहे की त्याच्या डोक्यापासून भाग जरी वेगळा केला किंवा सेप्टाचा भाग जरी वेगळा केला तर परत त्याची नवीन त्या प्लॅनेरियाची सुरुवात होते आणि नवीन प्लॅनेरिया तयार होतो. म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? रिजनरेशन. बडिंग, जे तिसरा पॉईंट्स आहे बडिंग. बडिंगच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर त्याला आपण मुकुलायन किंवा कलिकायन असा शब्द आहे. मुकुलायन म्हणजे हायड्रा हा जो ॲनिमल आहे, हायड्रामध्ये आपण पाहतो की तुम्हाला मी हायड्राचं त्या ठिकाणी जी फिगर्स आहे ते तुम्हाला इथे स्क्रीनवर मी दाखवतोय. तर हायड्रामध्ये आपण जर पाहिलं की ते झाडाच्या आकाराचा हायड्रा, त्यावर त्याचे जे काही हे असतं बर्ड्स, त्याच्यावर बर्ड्स असतात आणि बर्ड्समधून नवीन हायड्रा तयार होतो आणि त्या नवीन हायड्राची निर्मिती झाल्यानंतर तो स्वतंत्र पुन्हा त्याचं काय होतं? विभागणी होते आणि तो स्वतंत्र त्याचं लाईफ तो सुरू करतो. तर ते बडिंग पद्धतीनं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन, शाखीय प्रजनन. जसं आपण वनस्पतीमध्ये आपण बघतो, आपल्याला सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे. आपण मुळापासून वनस्पती तयार झालेले बरेचसे एक्झाम्पल्स बघितलेत, आपल्याला अनुभव आहे. खोडापासून, पानापासून, बियापासून असे वेगवेगळ्या अवयवापासून जे नवीन सजीव तयार होतात वनस्पतीपासून. उदाहरणार्थ इथं जर आपण बघितलं स्वीट पोटॅटोच्या बाबतीत माहिती आहे आपल्याला, त्याच्या रूट्सपासून नवीन प्लांट्स तयार होतात. काही स्टेम्सपासून नवीन प्लांट्स तयार होतात, जसं उदाहरणार्थ शुगर केन आहे, रोज आहे असे. आणि दुसरं ब्रायोफायलममध्ये जर आपण पाहिलं पानफुटी, पानापासून नवीन प्लांट्स तयार होतं. तर अशा वेगवेगळे, बटाट्यापासून नवीन प्लांट्स तयार होतं. तर अशा ज्या वेगवेगळ्या अवयवापासून जे रिप्रोडक्शन पाहायला मिळतं त्याला आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतो. त्यानंतर आपल्याच परिचयाचं सगळ्यांचं उदाहरण स्पोअर फॉर्मेशन, बीजाणू निर्मिती. जसं बुरशी सगळ्यांना माहिती आहे. बुरशीच्या बाबतीत आपण ज्यावेळेस घरामध्ये भाकर असेल, चपाती असेल, ब्रेड असेल, ओलसर ठिकाणी ठेवल्यानंतर काही दिवसानंतर 1, 2 ते 3 दिवसानंतर त्या ठिकाणी बुरशी आलेली आपल्याला दिसते आणि बुरशीची वाढ होत असताना
त्याचे जे तंतू येतात त्याच्यावर स्पोअर तयार होतात आणि स्पोअर डॉमिनंट झाले की ते परत त्या पावावर किंवा भाकरीवर पडतात आणि त्याचं पुन्हा त्या ठिकाणी जर्मिनेशन होतं आणि अशा पद्धतीनं त्यामध्ये रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. म्हणून आपण त्याला स्पोअर फॉर्मेशन याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो मुद्दा आहे आज आपण बघणार आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन, लैंगिक प्रजनन. आता लैंगिक प्रजननामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक असे जर आपण बघितलं की ॲनिमल्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतंच, परंतु प्लांट्समध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं पाहायला मिळतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल जर पाहायचं झालं तर मी आता सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स. जसं बऱ्याचदा आपण बघतो की जर्म सेल्स 2 एकत्र आल्याशिवाय सेक्शुअल रिप्रोडक्शन तयार होत नाही. मग त्यामध्ये मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट आपण बघतो. मेल अँड फिमेल गॅमेट ज्यावेळेस ते एकत्र येतात त्यापासून आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. तसं आपण बघितलं आता गॅमेट्स मीन्स काय. जसं आपण बऱ्याचदा पाहतो की जे ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्समध्ये उदाहरणार्थ हत्ती आहे, हत्तीमध्ये असणारं जे गॅमेट्स आहे मेल आणि फिमेल, त्यामध्ये ज्यावेळेस फर्टिलाइज होतं त्यावेळेस तयार होणारं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं ना, ते त्या हत्तीसारखाच हत्तीचा पिल्लू जन्माला येतो. कोंबडी असेल, कोंबड्याची पिल्लं कोंबड्यासारखी जन्माला येतात. मग त्यामधले जे गॅमेट्स फॉर्मेशन कसं होतं त्यामध्ये जर आपण बघितलं, गॅमेट्स आर फॉर्म बाय द मिओसिस, क्रोमोझोम्स नंबर्स इज रिड्यूस टू हाफ, हेन्स हेप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. इथं जर आपण पाहिलं की गॅमेट्स हे 2 टाईप्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जे मिओसिस आपण 9वीला शिकलोय, मायटोसिस आणि मिओसिस. मिओसिस मीन्स अर्धसूत्री विभाजन. एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जे हाफ क्रोमोझोम्स डिवाइड होतात, जसं माता आणि पित्याकडून हाफ मात्याकडून हाफ पित्याकडून, मग मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स ते कुणाकडं नेक्स्ट जनरेशनमध्ये क्रोमोझोम्स हाफ घेऊन जातात, म्हणून त्याला मिओसिस म्हणायचं. आणि त्याच्याच अपोजिट मायटोसिसमध्ये काय होतं की सगळेच गुणधर्म कॅरेक्टर हे दुसऱ्या पिढीमध्ये जातात, म्हणून त्याला आपण मायटोसिस म्हणतो. तर गॅमेट्स फॉर्म होत असताना मेल अँड फिमेल गॅमेट ज्यावेळेस इन्व्हॉल्व होतात त्यावेळेसच फर्टिलायझेशन पाहायला मिळतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं. नंतर फर्टिलायझेशन्स मीन्स काय, फलन. ज्यावेळेस अ डिप्लॉइड गॅमेट्स इज फॉर्म धिस प्रोसेस बाय युनियन हेप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स, द झायगोट्स डिवाइड बाय मायटोसिस अँड एम्ब्रिओ इज फॉर्म्ड. भ्रूण तयार होतो. ज्यावेळेस मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतात त्यावेळेस फर्टिलायझेशन घडून येतं. अशा पद्धतीनं आपण एक जनरल मुद्दा या ठिकाणी पाहतोय. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जर आपण पाहिलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण इथं पाहिलं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे मेल अँड फिमेल, तर प्लांट्समध्ये पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. मग ते कुठलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दिस इज फ्लावर. फ्लावरच्या बाबतीत जर आपण बघितलं, फ्लावर हे पहा मित्रांनो, हे माझ्याकडे एक फूल आहे, सगळ्यांच्या परिचयाचं आहे. हिबिस्कस, याला आपण जास्वंद म्हणतो, सगळ्यांच्या परिचयाचं. सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना असे अनेक फ्लावर्स, इच अँड एव्हरी फ्लावर्सला जर आपण पाहिलं ना, त्याचे डिफरंट ऑर्गन आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये मी काही वनस्पती आणल्यात आणि त्याचे फुलं पण आणलेले आहेत. कुठल्याही ऑब्झर्व करा फुलाचं, तुम्हाला असं पाहायला मिळेल. आता फॉर एक्झाम्पल
आता आपण हिबिस्कसच पाहूया. जास्वंद याचे हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये त्याचे मेन 4 पार्ट्स पडतात. याचे कुठले कुठले पार्ट्स आहेत? हे स्टेम आहे आणि याचं जे काही 4 पार्ट्स आहेत, कॅलिक्स हा जो ग्रीन भाग दिसतोय ना पाकळ्याच्या खाली, कॅलिक्स, निदलपुंज. त्याच्यानंतर जे पाकळ्या आहेत याला आपण दलपुंज, कोरोला, कॅलिक्स, कोरोला. त्यानंतर हा जो भाग आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन याच्यामध्ये अँड्रोसियम आणि त्याच्यानंतर हा जो भाग दिसतोय तो गायनोसियम. आपण या प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी डिसेक्शन करून पाहूया. पहा, यामध्ये जर बघितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला याचं डिसेक्शन करावं लागतं. प्रत्येक ऑर्गन जर व्यवस्थित काढून आपण आपल्या टीचर्सला दाखवलं तर आपल्याला त्याचे म्हणजे वेगवेगळे अवयव पाहायला मिळतात. बघा, या ठिकाणी हिबिस्कस प्लांट्स आहे. याच्यातलं सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं पाहायला मिळतं? तर त्यामध्ये हा जो ग्रीन पार्ट आहे याला आपण कॅलिक्स म्हणतो किंवा त्याला मराठीत आपण निदलपुंज म्हणतो. मी तो बाजूला काढतोय. मी प्लांटचं या ठिकाणी डिसेक्शन करतोय. फ्लावरचं कॅलिक्स मी सेपरेट करतोय. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो कोरोला, त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो? पाकळ्या. हे मी सेपरेट केलेत. हा जो भाग दिसतोय या ठिकाणी, हा जो भाग दिसतोय, कॅलिक्स काढले बाजूला, कोरोला पण काढले. आता मी तुम्हाला अँड्रोसियम दाखवतोय. अँड्रोसियम मध्ये त्याचे 2 पार्ट्स आहेत. तुम्ही नीट जर बारकाईनं पाहिलात तो येलो कलरचा किडनी शेप्ड जो वरचा भाग दिसतोय तो अँथर आणि त्याला एक छोटासा फिलामेंट दिसतोय आपल्याला, अँथर अँड फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट बनवून त्याला अँड्रोसियम म्हणायचं. अँथर अँड फिलामेंट ह्या दोन्हीचं मिळून अँड्रोसियम. अँड गायनोसियम, 4th पार्ट ऑफ फ्लावर, मी तुम्हाला त्याचं डिसेक्शन करून दाखवतोय. पहा विद्यार्थी मित्रांनो, दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी हा जो लास्टचा फुगीर भाग आहे ना, ओव्हरी, ही स्टाईल अँड अप्पर पार्ट ऑफ टिप ऑफ द फिलामेंट्स इज स्टिग्मा. ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा या तिन्हीपासून काय तयार होतो? Female reproductive system. And male reproductive system, only 2 organ, filaments and anther. Filaments आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, डिफरंट ऑर्गन्स टू वर्क टुगेदर इन प्लांट्स. परत दुसरी गोष्ट जर सांगायची झाली की फ्लावर इज बायसेक्शुअल. याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पण सिस्टीम आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? बायसेक्शुअल. फ्लावर इज बायसेक्शुअल. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना त्याच्यामध्ये दोन्ही गॅमेट इन्व्हॉल्व होतात, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. मग हे होत असताना त्याच्यामध्ये एक प्रोसेस घडते, पॉलिनेशन.
पॉलिनेशन मीन्स परागण. जर त्याच फ्लावरमध्ये त्याच अँथरवर त्याच अँथरचे त्याच स्टिग्मावर कुक्षी म्हणताय त्याला आपण, पुकेशर स्त्रीकेशर, तर त्या स्टिग्मावर ज्यावेळेस हे अँथरचे स्पोअर फॉर्मेशन त्या स्टिग्मावर पडतात आणि स्टिग्मावर पडल्यानंतर या पुलन ट्यूब मार्फत हे कुठं जातात, या ओव्हरीजपर्यंत जातात आणि इथं गेल्यानंतर हे मेल गॅमेट आणि या ओव्हरीमध्ये असणारे फिमेल गॅमेट, ह्या दोन्हीमध्ये काय होतं, फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर याच्यामध्ये फ्रूट्स अँड सीड्स तयार होतात. कळालं मित्रांनो या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, याच फुलामधले अँथर, याच फुलामधले पुकेशर याच अंडबीजात गेले असतील तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन, स्वपरागण असं म्हणतो. आणि जर दुसरीकडचे पुलन ग्रेन्स पॉलिनेशन होत असताना दुसऱ्या फ्लावरचे अँथरमधले पुलन ग्रेन्स या कुक्षीवर येतात, स्टिग्मावर येतात आणि पॉलिनेशन घडतं, त्याला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन. इथं कळालं सगळ्यांना, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. त्याच फुलामधले परागकण त्याच अंडबीजात जातात, त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन, स्वपरागण. आणि परपरागण म्हणजे काय, दुसऱ्या फुलावरचे परागकण दुसऱ्या फुलावर येऊन त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन फलित होतात, त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. ठीक आहे. तर या ठिकाणी प्लांट्समधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, तर तुम्ही जर पाहिलं की हे फक्त जास्वंदाचंच नव्हे, तुम्ही कुठल्याही फुलाचा जर विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे 4 पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे कुठलेही पार्ट्स, आता बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा फ्लावर आहे, हे कॅलिक्स, हे कोरोला, हे अँड्रोसियम अँड गायनोसियम. तर या ठिकाणी तुम्हाला असे प्रत्येक ईच अँड एव्हरी फ्लावर्स तर अशा पद्धतीनं प्लांट्समधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. तुम्हाला बोर्डामध्ये एक्झाममध्ये फिगर्स येऊ शकते, त्या फिगर्समधले हे 4 नावं कधीच विसरायचे नाहीत, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. कॅलिक्स म्हणजे हिरवा देठ, कोरोला म्हणजे पाकळ्या. परंतु याच्यामधले 2 जे वेगवेगळे डिफरंट आहेत ना, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा, याच्यापासून काय तयार होतं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि अँथर आणि फिलामेंट्सपासून काय तयार होतात, मेल गॅमेट किंवा त्याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असं म्हणतो आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे घटक पाहिलाय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, त्यामध्ये आपण फ्लावरचं डिसेक्शन पाहिलं. पण कालच्या तासाचं विसरू नका, काल जे आपलं झालं त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, त्यामध्ये बायनरी फ्युजन, अमिबामधलं बायनरी फ्युजन कसं घडतं, अमिबा, एका अमिबाचे 2 अमिबा तयार झाले की बायनरी फ्युजन घडतं. त्याच्यानंतर अमिबामध्येच मल्टिपल फ्युजन कसं घडतं, तर एका अमिबापासून अनेक अमिबा तयार होणं, ते एक्झाम्पल लक्षात ठेवा, मल्टिपल फ्युजन. बडिंग, यामध्ये ईस्ट सेल, दह्यातल्या किण्व पेशीबद्दल लक्षात ठेवायचं. बर्ड म्हटलं बडिंग, त्यामध्ये बडिंग पद्धतीनं रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन बट मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपण पाहिलं आज फ्रॅगमेंटेशन. कुणाच्या बाबतीत पाहिलं आपण फ्रॅगमेंटेशन, स्पायरोगायरा. स्पायरोगायराचं खंड पडतात, त्याचे जे तंतू असतात खंड पडून त्याची विभागणी होते आणि स्वतंत्र तो नवीन रिप्रोडक्शन होण्यास तयार होतो. त्यानंतर आपण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलरमध्ये रिजेनरेशन. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं काय, प्लॅनेरिया. प्लॅनेरियाचं डोकं जरी वेगळं केलं तर डोक्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार होतो. शेपूट जरी वेगळं केलं तर त्यापासून पण नवीन प्लॅनेरिया तयार होतो. किंवा एवढं एक्झाम्पल लक्षात ठेवा, लिझार्ड, पाल.
पाल्याची शेपटी तोडल्यानंतर काही दिवसानंतर त्या पाल्याची शेपटी जशास तशी तयार होते, त्याला आपण रिजेनरेशन किंवा रिजेनरेशन म्हणतो. त्यानंतर बडिंग. हायड्रा हा जो ॲनिमल्स आहे त्याच्या पोटापासून एक बर्ड्स तयार होतं आणि त्यापासून नवीन हायड्रा तयार होतो. त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. मूळ, खोड, पान याच्यापासून ज्या नवीन वनस्पती तयार होतात त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणायचं. आणि स्पोअर फॉर्मेशन, सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण बुरशी वाढ होत असताना त्याचे तंतू ज्या वेळेस वाढतात त्या तंतूवर स्पोअर तयार होतात आणि हे स्पोअर खाली पडले की त्या स्पोअरपासून नवीन बुरशी तयार होते, त्याला आपण स्पोअर फॉर्मेशन म्हणतो. तर अशा पद्धतीनं आज आपण जे बघितलं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये करायचा आणि विसरायचं नाही. विशेषतः जे आजचं झालेलं डिसेक्शन आहे फ्लावरचं, मेल फिमेल गॅमेट, मेल गॅमेट, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हटलं तर अँथर आणि फिलामेंट, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हटलं की पटकन 3 नावं लक्षात ठेवायचे: ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. त्याला आपण अंडाशय, त्याला आपण दांडा आणि त्याला स्टिग्मा, याला कुक्षी म्हणतो आपण मराठीत. या सगळ्या गोष्टीपासून फर्टिलायझेशन. आणि या फुलाला बायसेक्शुअल का म्हणतात हे विसरायचं नाही. का तर त्या फुलामध्ये, एकाच फुलामध्ये मेल गॅमेट पण आहे आणि फिमेल गॅमेट पण आहे, म्हणून त्याला आपण बायसेक्शुअल म्हणायचं. तर अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी थांबूया. दुसरा जो तास आहे ते आपण प्लांट्समधलं झाला, तर ॲनिमल्समधलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.